ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवल्याची अंगणवाडी मार्फत पडताळणी सुरू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही राज्यातील 22 लाखाहून अधिक महिलांचा तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 30,000 लाभार्थी महिलांचा 2 महिन्यापासून लाभ थांबलेला आहे। यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर लाभ थांबलेल्या सर्व महिलांची आता अंगणवाडी सेविकांकडून घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे। सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे यांनी दिली। महिला व बालकल्याण विभागाने महिलांना आवाहन केलं आहे की कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे पडताळणी दरम्यान अंगणवाडी सेविकांना अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत। विभागाच्या या निर्णयामुळे लाभ थांबलेल्या महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 30,000 महिलांचा लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा लाभ थांबलेला आहे। काय नेमकं तुमच्या वरिष्ठांकडून वरिष्ठ कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत? त्या कारण महिलांमध्ये मोठा संभ्रम आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर 2025 नंतर काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली। त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलाय की केवायसीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती। या अनुषंगाने केवायसीचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता। त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि केवायसीच्या चुकीच्या नोंदीमुळे जर त्या लाभापासून वंचित राहिले असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही। त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही। अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनास सादर करतील।